प्रणाम. राज ठाकरे जेव्हा मुंबई विमानतळावर उतरले तेव्हा त्यांचे कार्यकर्ते तर मोठ्या संख्येने त्यांना रिसीव्ह करायला येणं हे स्वाभाविकच होतं, पण मीडिया देखील मोठ्या प्रमाणावर तिथे हजर होता. त्यांना असं वाटलं की राज ठाकरे जाताना त्या महेश मांजरेकरच्या मुलाखतीमध्ये एक जस्ट असे ठिणगी टाकून गेलेले आहेत. त्या ठिणगीचा मीडियाने मधल्या काळामध्ये आता महाराष्ट्रामध्ये वणवा केलेला आहे आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवणार राजकीय वगैरे वगैरे माहोल तयार केलेला आहे. तर त्या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे उतरल्यावर काहीतरी आणखीन तेल ओततील अशी त्यांची अपेक्षा होती. आणि मग आम्ही जिंकलो. आम्ही म्हटलंच होतं ठाकरे एकत्र येणार. मग त्याच्या चर्चा आम्ही कशा केल्या, त्यांना विद्वान कसे बोलवले वगैरे वगैरे. तर राज ठाकरेंनी उतरल्यानंतर मीडियाशी बोलायला नकार दिला आणि त्याच्या कार्यकर्त्यांनाही सांगितलं की चूप, माझ्याशी एकही शब्द कोणी कुठल्याही विषयावर बोलायचं नाही. त्यांच्याकडून आलेले हारतुरे घेतले, कोणाशीही न बोलता ते गाडीत जाऊन बसले. कार्यकर्ते थोडे नर्वस झाले, साहजिकच आहे, कारण त्याच्यापैकी ज्या कार्यकर्त्यांनी, खरं म्हणजे नेते आहेत ते, आता नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या या ठाकरे आणि ठाकरे यांच्या एकत्र येण्याला, त्यांना तो थोडासा असं वाटलं की राजसाहेब फारच नाराज झाले आपल्यावर. त्यामुळे त्याने असं सगळ्यांकडे असं असे कडवी नजर टाकली, कडवी पण आणि फक्त आपला निषेध नोंदवला की तुम्हाला काय आगाऊपणा करायला सांगितलं होतं, मी नसताना मला विचारलं होतं, कशाला प्रतिक्रिया दिल्या, अशा तऱ्हेचं एक सूचक कटाक्ष टाकला त्याने आणि ते गाडीत जाऊन बसले फॅमिलीबरोबर. आता कुणाला असं हे करायची हिंमत नाही. मीडिया पण टरकूनच असतो राज ठाकरेंना, त्यामुळे त्यांनी पण काही हे केलं नाही. त्यांनी असं कावळे उडवले तसं उडवून लावलं आणि एकही शब्द न बोलता जाऊन बसले. आता मीडियावाल्यांची झाली पंची की ते सगळीकडे असं हवा करून बसले होते की आता राज ठाकरे येतील. मग नंतर 4 दिवसांनी 4 जूनला उद्धव ठाकरे लंडनच्या सगळ्या त्यांच्या प्रॉपर्टीचं व्यवस्थित काय करायचं ते करून, व्यवस्थित सेटिंग करून वर्षभरासाठीचं तिथे ठेवलेले असतील त्याची पुनर्योजना करून वगैरे येतील. तर मग ते आले की आता हे दोघं भेटतील आणि मग महाराष्ट्रामध्ये मीडियाला TRP देणारी अशी एक घटना सुरू होईल, घटना मालिका सुरू होईल वगैरे वगैरे. तर त्यांना राजसाहेब अजिबातच बोलले नाहीत. त्यामुळे थोडंसं हे झालं, नर्वस व्हायला झालं. पण मीडियावाल्यांना हल्ली असं कचरा त्यांचा नेत्यांनी करणं हा काही अनुभव नवीन नाही. सगळे नेते अधूनमधून त्यांना असं कचरा करत असतात, कचरा करतात. तरी देखील हा कचरा परत आपली डस्टबिन घेऊन ते बांबू हजर असतो. तर मग दुसऱ्या दिवशी सकाळपासून जवळजवळ सगळे मीडियावाले ज्यांच्या हातात बांबू डंबू असतो आणि जे ह्याचा डंबू त्याला, त्याचा डंबू त्याला, अशा आग लावत फिरतात, तसं त्यांनी फोन करायला सुरुवात केली याच्यावर, शिवसृष्टीवर. त्यांच्या प्रथम कोणी फोनच घेत नव्हतं. मग नंतर 10-10:30 नंतर एक त्यांचा PA फोन घेत होतो, त्याने फोन घेतले आणि त्याने आधी सांगितलं की साहेब अजून उठले नाहीत, जेटलॅग आहे. मग नंतर 3-4 वाजल्यानंतर त्यांनी सांगितलं की साहेब आता मीटिंगमध्ये आहेत म्हणून घेतलं नाही. संध्याकाळला डेस्परेट झाले पत्रकार. अरे ते म्हणाले आता अख्खा दिवस संपत आला, आमचं काय, आम्ही ते आले याच्यात ते हेडिंग लावतोय सकाळपासून राज ठाकरे यांचे आगमन, पण पुढे काय. दरम्यान राज ठाकरेंनी सांगितलं होतं की त्यांना आत्ता काही बोलायचं नाही असं सांग. त्याप्रमाणे तो सांगत होता सगळ्यांना की आज ते काही बोलणार नाही आहेत. मग पत्रकार परिषद कधी घेणार आहेत, उद्या घेणार आहेत का, म्हणजे याला लागली लावायला. उद्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे फार मोठा बॉम्ब महायुतीवर टाकणार वगैरे वगैरे. ते म्हणाले काही नाही, त्यांनी काहीच सांगितलं नाही. ते म्हणाले नाही. एकाने आगाऊपणावरून 3-4 वेळा फोन केला की नाही मला साहेबांशीच बोलू दे, हे असं मध्यस्थ मला PA चालत नाही, साहेबांचे माझे डायरेक्ट संबंध आहेत. तर त्यांनी जाऊन सांगितलं साहेबांना की तो म्हणतो माझे डायरेक्ट संबंध आहे, मी केव्हाही बोलू शकतो साहेबांशी, तुम्ही फोन देत नाही म्हणजे काय, तुम्ही कोण आहात. तर ते म्हणाले त्याला सांगा, एकदा सांगितलं समजत नाही काय. राजसाहेब ते असं मीडियाची पर्वा करत नाही. तुम्हाला सर्वात जास्त नंबर 2चा त्यांचा तुसडेपणा कोणाच्या वाट्याला येत असेल तर तो मीडियाच्या वाट्याला येतो. ते मीडिया आपला
असतो, TRPच्या आशाळभूत जिभेची लाल टपकत टपकत त्यांच्यामध्ये बातमीसाठी फिरत असतो. हां, तुम्ही म्हणाल की 2 नंबरला मीडियाचा तुसडेपणा, तर 1 नंबर कोणाला आहे? तर तुम्हाला समजतं का बघा कोणाच्या बाबतीत आहे ते? हां, तुम्ही पाहिजे तर आमच्या मोबाईल नंबरवर तुमचा अंदाज टाका की 1 नंबर ते तुसडेपणाने वागतात असं व्यक्ती किंवा व्यक्ती समूह कोण असो. तर नाही, काय आहे ना की मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो हे लोक एकत्र येऊ शकत, आणि त्याची 2 कारणं मी सांगत होतो. पहिलं कारण वैयक्तिक असं आहे की राज त्याच्या आयुष्यामध्ये सर्वाधिक जर कोणाचा राग करत असेल, हे अगदी 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 म्हणजे असं अंगावर पाल पडल्यासारखं हे असं उकारी येते म्हणतो ना एखाद्या माणसाला पाहून आपल्याला, ही उकारी जर राजसाहेबांना कोणामुळे येत असेल तर तो म्हणजे उद्धव ठाकरे. उद्धवच्या बाबतीमध्ये त्यांनी एवढी वेळोवेळी विधानं केलेली आहेत की ती सगळी एकत्र केली तर एक शिव्यांचं चांगलं पुस्तक तयार होईल. इतक्या शिव्या किंवा इतकी दूषणं दिलेली आहेत. माणसाला कालपर्यंत अगदी काय सर्व जनावरांची उपमा झाली, अवयवांची उपमा झाली, सगळ्या प्रकारच्या शिव्या देऊन झाल्या. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे त्यामुळे राजसाहेबांचा तो पराभवच ठरेल ना, की ज्याला कालपर्यंत एवढ्या बाकी कार्यकर्ते नेते बिते शिव्या घालतात. दुसऱ्या दिवशी होतो तो दळवी, मुंबईचा माजी महापौर दत्ता दळवी, तो त्याची तर कमालच आहे, त्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. कशाकरता? एकनाथ शिंदेने शिव्या घातल्या म्हणून, वाटेल त्या अर्वाच्य. अरे तो काल शिंदेच्या शिवसेनेमध्ये निर्लज्ज आला, आता त्यांनी घेतला. पण काय म्हणजे लोकांच्या बोलण्याला काय आता हे राहिलेलंच नाही. किंवा शिंदेकडे आलेल्या प्रत्येकाने आधी तिकडे गरळ चोखलेलं आहे, विष चोखलेलं आहे, ओकाऱ्याच काढलेल्या आहेत शिंदेच्या अंगावर, ते सगळे इकडे आलेत. जे नंतर जे आलेत ना वेळोवेळी 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 ते सगळे ओकाऱ्यावालेच आहेत. तरी त्यांच्या ओकाऱ्या माफ करून शिंदे साहेबांनी घेतलंय त्यांना इकडे. पण राज ठाकरे आहेत ते, त्यांनी एखाद्याबद्दल एकदा भूमिका घेतल्यानंतर ती बदलली तर त्याचे नॅशनल लेवलवर चित होते त्यांची. मोदींबाबत झाली ना बाबा, मोदींना त्यांनी पाठिंबा दिला, गुजरात पहिल्यांदा पाठिंबा दिला, मग विरोध केला. तो विरोधाची ही इतकी चर्चा झाली की काँग्रेसवाले हरामी, त्यांनी आकडे सांगायला सुरुवात केली. 500 दिले, 1000 दिले, वाटेल ते आकडे. आणि ते त्यांचे दुय्यम गटाचे नेते पण सांगायला लागले की काय नाही, राजसाहेब आमचाच प्रचार करणार, त्यांच्या सभा आम्ही अरेंज करतो, सभेचा खर्च आमचा असतो सगळा, त्यांच्या हेलिकॉप्टरचा खर्च आम्ही देतो, हे काँग्रेसवाले सांगायला लागले. तर त्यातला खऱ्या खोट्याचा भाग आपण सोडून देऊ. त्यामुळे मोदींविरुद्ध ते बोलले ना, अरे शाहिस्ते खान काय, अफजल खान काय, चेंगीज खान काय, सगळं सगळं जेवढं करता येतील तेवढे सगळे खान ओवाळून टाकले त्यांनी त्यांच्यावरून, शहाणे मोदींवरून. आणि परत नंतर परत वेगळी भूमिका घेतली. लोकसभेला उभेच नाही केले लोक. एखादी सीट मागता आली असती आणि दिली पण असती, 6 पैकी मुंबईमधली एखादी सीट दिली पण असती. पण मग त्यात जो खासदार होईल तो राष्ट्रीय पातळीवर नेता होईल, याचा मनसेचा. राजसाहेबांना अशा तऱ्हेचं कुणा एका व्यक्तीचं मन नाही तर आमदार कोणी एकच आलेला होता त्यांचा, राजू पाटील, त्याला मंत्री करायला फडणवीस तयार होते, मला माहिती. पण तरी त्याला मंत्री नाही होऊ दिलं त्यांनी, कारण त्यांना असं वाटतं की मग व्यक्ती महात्म्याला याच्यामध्ये संघटनेत महत्व येईल, कारण मंत्री झाला की तो माणूस कामं करू शकतो. मग गर्दी जी आहे जी शिवसृष्टीवर येते ती तिकडे जाईल. गर्दीचा प्रश्न नाही, ते त्यांना गर्दी जमते, पण आणखीन एक पॅरलल सत्ता केंद्र नाही व्हायला पाहिजे. म्हणून त्यांनी कोणाला मंत्रिपदाची ऑफर असून सुद्धा फडणवीसांकडून शिंदेकडून त्यांनी कधी राजीव पाटलांना दिलं नाही. आता तर कोणीच नाही आहे, त्यामुळे तो प्रश्न आहे. पण राज ठाकरे आणि फडणवीस यांचं झालेलं आहे ना समीकरण, सेटलमेंट, त्याच्या अंडर काय काय करायचं ते ठरलेलं आहे. त्या टप्प्याला ते होणार आहे. महायुतीच्यासाठी जी भूमिका राज ठाकरेंना घ्यायची ती काय असेल ते निश्चित झालेलं आहे. आणि राज ठाकरे आधी असं ऐकत होतो आपण की ते उमेदवार उभे करून उद्धवचे उमेदवार पाडतील आणि त्याकरताच ही युती त्यांना युतीत न घेता युक्तीने वापरेल. मग नंतर क्लिअरच झालं, फडणवीसांच्या निकटवर्तीयांनी सांगितलं की असं काही नाही आहे. याचं कारण असं आहे की मनसेच्या उमेदवारामुळे उद्धव ठाकरेंचे पडले काही, पण तेवढ्याच संख्येने जवळजवळ अजितदादांची राष्ट्रवादी, शिंदे आणि इव्हन भाजप यांचे सुद्धा उमेदवार विधानसभेला पडले.
मनसेने मतं खाल्ल्यामुळे. त्यामुळे हे समीकरण काही खरं नाही की ते उद्धव ठाकरेंची मतं खाण्याकरता त्यांना उभं करायचं. मग त्यापेक्षा त्यांना सिम्बॉलिक जागा देऊ आपण काही. त्यांचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना कुठेतरी इकडे तिकडे करून भाजपच्या कोट्यातून, कारण शिंदेचा विरोध आहे. शिंदेने स्पष्ट सांगितलं माझ्यातली एकही जागा द्यायची नाही. आणि ते मी मध्ये तुम्हाला सांगितलं की यांनी अमित शहानी आणि यांनी मन वळवलं शिंदेचं की तुम्ही भेट घ्या, तुम्हाला निमंत्रण येईल जेवायचं राज ठाकरे यांच्याकडून. त्याप्रमाणे राज ठाकरेंनी फडणवीसांच्या सांगण्यानुसार त्यांना जेवायला बोलवलं. दोघांनी हॅपी गो केलं, गुडी केलं, तिळगुळ घ्या, गोड बोला, तेवढ्यापुरतं केलं सगळं. झालं तो विषय. म्हणजे निदान शिंदेचा विरोध नाही, एक वातावरण निर्माण झालं. लगेच 7-8 दिवसांनी 1.5 महिन्यापूर्वी घेतलेली मुलाखत महेश मांजरेकरांनी रिलीज केली. त्यात एकच वाक्य होतं किंवा ठाकरे यांच्याशी माझे काही वैयक्तिक हे नाही आणि असतील ते विसरायला मी तयार आहे एकत्र यायला. एवढं एकच वाक्य होतं. तेवढं एक वाक्य सुतावरून स्वर्गाला जायला मीडियाला पुरेसं होतं. लगेच त्यांच्या नेत्यांनीही, यांच्या नेत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मुळामध्ये हे होणं शक्यच नव्हतं. फडणवीस असं सोडतील का? ज्याच्याशी त्यांचा करार झालेला आहे, तोही एवढा सॉलिड झालेला आहे, त्याला सोडणं शक्यच नव्हतं. त्यामुळे यांना स्वातंत्र्यच नव्हतं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंबरोबर जाण्याचं किंवा अशा तऱ्हेची बोलणी करण्याचं. त्याप्रमाणे ते त्यांनी ती मुलाखत आधीची होती त्यावेळेला ते झालं. त्यानंतर परत याच्या संदर्भात त्यांनी तर त्यांच्या लोकांना बोलायला बंदी घातली. कुठे बोलतात ते आता? नाही बोलत ना. मला काय बोलायचं तर मी आल्यावर बोलेन, तुम्ही नाही शब्द तोंड उघडायचं नाही, आता बंद आहे. उद्धव ठाकरेंचे लोक अजून मूर्ख आहेत. हे पोस्टर काय लावतात, होर्डिंग काय लावतात, बॅनर काय लावतात. अजून आमचा संजय पण काय म्हणतो की ते आल्यानंतर घटनाक्रमाला वेग येऊ शकतो, त्यांची बोलणी होऊ शकतात. शेवटी ते भाऊ आहेत. ते भावाभावानी तर महाराष्ट्राचं नाही भारताचा इतिहासच आहे. अख्ख्या भारताच्या संस्कृतीचं किंवा भारतीय इतिहासाचं वैशिष्ट्य आहे ते भावांनीच भावांचा घात केलेला आहे. भाऊ मिळून लढले हे कमी, भाऊ बनकी आणि आम्ही संकट आलं तर 100 नव्हे 105 म्हणणारे तेही युद्धातच उतरले ना शेवटी. आपण तेवढं पूर्वार्ध सांगतो सोयीने 100 नव्हे 105 मतलब हे रवी सुरू. अरे पण ते शेवटी आपसात लढले, सगळेच मिळाले. आणि कृष्ण बघत राहिले. त्यांना दिसत होतं की त्यांचंच सैन्य होतं इकडे कौरवांकडे, तेही मरत होतं पांडवांच्या शस्त्राने. बघत राहिले. त्यांचं म्हणणं होतं मारा, तुम्हाला नाही ना सुचत आहे हे करायला तर जाऊ दे. दोन्ही पांडव वंशाचाही नाश, यांचाही नाश त्यांच्या डोळ्या देखत घडला ना. तो विषय वेगळा. पण भाऊबंदकी हे आपलं या देशाचं स्वभाव आहे. त्यामुळे हे दोघं येणंच शक्य नव्हतं. या एक त्यांनी काय म्हणतात आता पुडी सोडून दिली. त्या पुडीने परदेशात गेले तरी इथे त्यांचं अस्तित्व वारंवार हॅमर होत राहिलं. आता परत आल्यानंतर ते उद्धव ठाकरेंच्या आधी फडणवीसांना भेटतील. 100% नाही तर निदान बोलणं तरी दोघांचं फोनवर होईल. मग त्याच्यामध्ये काहीतरी फडणवीसांनी त्यांच्यामध्ये आणखी सूत्र होईल की एवढी आपण आग लावली आहे. आणि उद्धवचा पराभव हेच एक उद्दिष्ट फडणवीसांचं आहे, राजचं पण आहे. उद्धव संपला पाहिजे आगामी महापालिका निवडणुकीत पूर्णपणे. त्याचा उभाटा शिल्लकच राहता कामा नये, एवढं एकच टार्गेट आहे. आणि त्याच्याकरता राज ठाकरेंनी त्यांनी दिलेल्या सीट्स घेऊन बरोबर राहणं फायद्याचं आहे. कारण ते मतं फोडतात ते नेमक्या वॉर्डात तर प्रचंड होऊ शकतं. वॉर्डमध्ये मनसेचा माणूस उभा राहिला तर काही गॅरंटी नाही की तो उद्धवचीच मतं खाईल, यांची पण खाईल. त्यामुळे ते आता बरोबर ठेवणार आहेत, हेही मी तुम्हाला सांगितलं आणि हे कन्फर्म आहे ते बरोबर राहणार. पण उद्धवची फार फजिती होणार आहे याच्यामध्ये. जर का आजही संजय सांगतो की हां ते दोघं भाऊ आहेत, एकत्र आल्यावर काहीतरी चर्चा होईल, हे होईल, आम्ही आशावादी आहोत, आमचा सपोर्ट आहे या कल्पनेला, आम्ही अनुकूल आहोत. अरे पण अनुकूल प्रतिकूल तर तुमचा प्रश्न नाही आहे. फडणवीसांच्या अनुकूल प्रतिकूल, मी राजसाहेबांचे पण नाही म्हणालो, फडणवीसांच्या अनुकूल प्रतिकूलतेचा विषय तो व्हाया अमित शहा आलेला आहे. त्यामुळे उद्धवचा कचरा होणार आहे या सगळ्या याच्यामध्ये. राज सेफ आहे कारण त्यांनी ऑलरेडी महायुतीचा आधार घेतलेला आहे आणि तो आधार नाही, तो आधारस्तंभ आहे फडणवीस म्हणजे. त्यामुळे हा स्तंभ कोसळून त्याची उद्ध्वस्त धर्मशाळा जी आहे उबाठाची, त्याचं काय वाटोळं झालं राजसाहेबांना काही घेणं देणं नाही आहे. त्याला गुरफटवला, एक्सपोज केला आणि तो किती लेच्यापेच्या झाला आहे आणि किती व्याकुळ झाला आहे. या रे बाबा कुणीतरी मला बुडक्याला काडीचा आधार, तसं झालेलं आहे. त्यामुळे एक्सपोज करण्याचं काम होतं. फडणवीसांनी ते छान राज ठाकरे यांच्याच माध्यमातून साध्य केलं. आता राजने एकदा जाहीरपणे हाताने हे करण्याच्या ऐवजी जाहीर लाथा मारल्या आणि हा विषय संपवला की मग उद्धवची उरली सुरली प्रतिष्ठा आणि पद
नष्ट होईल. त्याच्याकरताच हे सगळं करायचं होतं. अजिबात मनामध्ये कुठेतरी शंका आणू नका की या दोघं ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत. अजिबात येणार नाहीत. असंच होणार आहे. नंतर अभिनंदन करण्यासाठी आमचा खाली फोन दिला ना, तो द्या त्याच्यावर मेसेजेस. धन्यवाद.